स्पेशल आहे. तर आमच्याजवळ संडेला आहे आज मटण. तर बहुतेक घरामध्ये आज संडेला सगळे विकेंडला घरी असतात, तर सगळे नॉनव्हेज बनवतात आणि आज आम्ही मटण बनवायचा प्लॅन केलेला आहे. मटण रस्सा, भात, भाकरी आणि हे पहा तुम्हाला दाखवते. इथे मी भात शिजायला टाकलेला आहे आणि मी मटण कसं बनवणार आहे मी तुमच्याशी आज शेअर करणार आहे. तर चला, तर आता थोडा पण उशीर न करता आपण आज ब्लॉगला सुरुवात करूया. मटण रस्सा. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मटणला छान वॉश करून घेऊया. मस्त 3-4 पाण्यातून आपण त्याला वॉश करूया. हे पहा. तर आता आपण मटणाला वॉश करून घेऊया. आता यामध्ये मी पूर्ण 1 लिंबू पिळून घेणार आहे. लिंबू छोटा आहे तर मी तो पूर्ण लिंबू यात पिळून घेणार आहे. आता आपल्याला मस्त मटणाला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. त्याच्यासाठी लिंबू, मीठ, हळद आपण लावून घेऊया. लिंबू पिळून झाला आहे. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. मी 1 स्पून मीठ टाकून घेते आणि त्यानंतर याच्यात हळद टाकूया आणि याला चांगलं मिक्स करून मटणाला लावून घेऊया. आता हे आपण 10 मिनटं असंच ठेवूया. तोपर्यंत आपण याचं सूप बनवून घेणार आहोत. त्यासाठी आपण कांदा, टमॅटो आणि थोडा लसणाची फोडणीची तयारी करूया. चला तर फ्रेंड्स, आपली मटणाच्या फोडणीची सगळी तयारी झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते की मी काय काय तयारी केलेली आहे. हे बघा, मी इथं कांदे सोलून ठेवलेले आहे. हे बघा, लसूण पण हे केले आहे आणि थोडं अद्रक. चला मी तुम्हाला दाखवते. चला तर फ्रेंड, आपली सगळी तयारी झालेली आहे. तर इथे कांदे देखील सोलून झाले आहे, लसूण देखील झालं आहे आणि अद्रक आपण त्याचं साल काढून घेतलेले आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट करायची आहे. अशा मी 3 पाकळ्या घेते. थोडंसं अद्रक किसून करते म्हणजे त्याच्या दशा नाही लागणार. त्याला पुन्हा कुठून घेते. या बाकीच्या आपल्याला मसाल्यासाठी ठेवायच्या आहे. आणि आता एक छोटा कांदा लागणार. आता फोडणीमध्ये आपण टोमॅटो टाकणार आहे. आता आपण इथे कुकर घेऊया आणि त्या कुकरमध्ये थोडंसं तेल टाकूया. जास्त तेल नाही टाकायचं आहे कारण की ऑलरेडी आपल्या मटणाला थोडंसं तेल सुटणार आहे. आता यामध्ये आपण ही बनवलेली आलं लसूण पेस्ट टाकून घेऊया.
तिचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. आपण थोडीशी हिंग टाकून घेऊया आणि आपण लगेच याच्यामध्ये मटण टाकून घेऊया आणि छान हलवून घेऊया. आणि यामध्ये आता आपल्याला कांदा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. आणि आता मटणाला जोपर्यंत पाणी सुटत नाही तोपर्यंत आपल्याला मटण हलवून घ्यायचं. हे बघा मटणाला थोडं थोडं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपण हवं तेवढं सूप बनवायचं तेवढं पाणी टाकून घेऊया. आता स्वरूपला मी सूप चपाती देते त्यामुळे मी थोडं सूप जास्त बनवून घेणार आहे. आणि आळणी देखील भाताबरोबर खूप छान लागतं. आणि यामध्ये मी आता 3 ते 4 ग्लास पाणी टाकून याला 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. आता आपण एक लोखंडी कढई घेतली आहे. आता त्या लोखंडी कढईमध्ये मी 4 मोठे कांदे घेतलेले आहे, उभे उभे कट केले. हे कालवण 4 ते 5 लोकांसाठी आहे. आता मी हा कांदा चांगला भाजून घेणार आहे. जोपर्यंत तो काळपट होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया म्हणजे हा कांदा पटापट होईल. हे पहा कांदा कसा काळा झाला आहे. आता हा कांदा छान काळा झाला आहे. त्याच्यामध्ये आता आपण लसूण टाकून घेऊया. तर या 7-8 मोठ्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या देखील यामध्ये आपण आता फ्राय करून घेऊया. इथे एक टोमॅटो घेतला आहे तो पण यात टाकूया. आणि लगेचच आपण खोबरं टाकून घेऊया. मी इथं सुकं खोबरं घेतलं आहे, तुम्ही ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. ती अर्धी वाटी आहे. आता खोबरं थोडंसं तांबूस होत नाही तोपर्यंत हा आता मसाला आपण छान फ्राय करून घेऊया. खोबरं चांगलं तांबूस झालं आहे. आता याच्यामध्ये आपण धने आणि जिरे टाकून घेऊया. तुम्ही धने जिऱ्याऐवजी याच्यामध्ये समजा कालवणात धना पावडर जिरा पावडर टाकली तरी चालते, पण धने जिरे अख्खे टाकल्यावर त्याचा थोडी टेस्ट अजून छान येते. हा आपला मसाला आता रेडी आहे. आता त्याला थंड करून आपण मिक्सर ग्राइंडरमधून काढूया. चला म्हटलं आता जोपर्यंत मसाला थंड होतोय तोपर्यंत म्हटलं की चला आपण भाकरी करून घेऊया. हे बघा भाकर अशी ज्वारीची भाकर आहे. तर चला तर अशा पटापट 3-4 भाकरी बनवून घेऊया पटकन आणि मग नंतर मी तुम्हाला दाखवते कालवण कसं करायचं. ठीक आहे बोलवर पण नाही.
आता हे पहा आपलं सूप तयार झालेलं आहे. आता आपण हे या मसाल्यामध्ये टाकून घेऊया. आता याच्यामध्ये आपण घराचे काही मसाले टाकूया. आता हे बघा घरात केलेला मसाला आहे तो मी 1 स्पून टाकून घेते. त्यानंतर याच्यामध्ये हळद तर होतीच, तर थोडीशी हळद टाकूया, कारण की आपण सुपात थोडी टाकलेली होती. आणि सुपात मीठ असल्यामुळं मीठ पण थोडंसं कमीच टाकायचं आहे. त्याला चांगलं मिक्स करूया. धना जिरा पावडर टाकायची त्याच्यात गरज नाही. आता या कालवणाला चांगली उकळी येऊन देऊया आपण. हे पहा कालवणाला छान उकळी आली आहे. हे बघा किती छान दिसतंय. असं आपलं रस्स्यावालं मटणाचं कालवण आता रेडी झालेलं आहे. आता मी याला सर्व करणार आहे. चला मग आता आपण सर्व करूया मटणाचा रस्सा. या पूर्ण जोड. बस बंद करा.